महाराष्ट्र शासनाने ती टक्केवारी आमच्या समोर आणली नाही आणि म्हणून नाईलाज आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या आपण घेऊ शकता, पण त्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसीला आरक्षण राहणार नाही म्हणून हा निकाल त्यांनी असताना दिलेला. स्थानिक स्वराज्याच्या संस्थांमधलं आरक्षण संपवलं हे आपण लक्षात घ्या. संपवणारे कोण? भारतीय जनता पक्ष. संपवणारा कोण? काँग्रेस. हे आरक्षण वाचवायचंय की न वाचवायचंय? एक लक्षात घ्या. अजून उद्याच्या निवडणुकीमध्ये दीपक रामदास बोडके यांना आपण निवडून दिलं नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा ठराव मंजूर होणार आहे. काय ठराव मंजूर होणार आहे की ओबीसीचं आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तेव्हा जात गणना आपण आज सरळ करूया. जात गणना आपण त्या ठिकाणी करूया, पण जात गणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षणातलं आणि नोकरीतल्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने राजकीय आरक्षण घालवलं आणि उद्याच्या विधानसभेमार्फत शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण घालवलं जाईल. कुठे घालवल्या जाणार? तर विधानसभेच्या माध्यमातून घालवल्या जाणार. आणि म्हणून मी म्हणालो हे आरक्षण थांबवायचं असेल तर दीपक बोडके यांना त्या विधानसभेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. ओबीसीचं आरक्षण आपल्याला थांबवायचं असेल तर दीपक बोडके यांना पाठवणं गरजेचं आहे. का ते गेले तर आपला आवाज त्या ठिकाणी उचलतील आणि ठराव मंजूर होऊ देणार नाही हे लक्षात घ्या. आपण हे जर केलं नाही, मी इथल्या कुणब्यांना विचारतो तुम्हाला आरक्षण मिळतं की न मिळतं? मिळत नाही. मिळत मी इथल्या कुणब्यांना विचारतोय तुम्हाला आरक्षण मिळतं की न मिळतंय? आरक्षणाचा फायदा घेतला की न घेतला? डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, इनामदार कोणाशी राहणार आहात? जातीशी राहणार आहात की आरक्षणाशी राहणार आहात? जातीशी इमानदार राहिलात तर माती खाल्ल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. मी काय ऐकतोय की कुणबी समाज असताना म्हणतोय बारसागडे. मागच्या 5 वर्षामध्ये अकोल्या रस्त्यावरती किती जणांचा मृत्यू झाला? कोणी केला तो मृत्यू? कोणी केला तो मृत्यू? आणि पुन्हा त्यालाच होता जो नालायक असेल तोच ते असताना त्या ठिकाणी म्हणणार. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये 1,500 ऍक्सिडेंट झाले आणि त्याच्यामध्ये 750 लोक दगावले. अशी परिस्थिती. रस्ता का पूर्ण झाला नाही? 10% मिळाले नाही, 15% मिळाले नाही, 20% मिळाले नाही.
आणि म्हणून पण आलो की त्यांनी माणसं मारण्याचा कामकाज केला. चोर आहेत चोर. नुसता अकोला नाही, ताकोटेला रस्त्यावरती सुद्धा ऍक्सिडेंट झाले. कशामुळे झाले तर रस्त्यामुळे. पुन्हा आम्ही असं बारसाकडे करत बसलो. ज्यांच्या घरामध्ये पुन्हा मौत बघायची असेल त्यांनी बारसाकडेला मतदान द्यावं. हा, ज्याला मौत त्याच्या घरामध्ये पाहिजे तो द्यायला. पण आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की उद्याचं आरक्षण आपल्याला वाचवायचं. आणि वाचवायचं असेल तर आमदारच वाचू शकतो हे असताना लक्षात घ्या. बारसागडे एका बाजूला मराठा लिहितो आणि दुसऱ्या बाजूला कुणबी लिहितो. मत मागायचं असेल तर वस्ती बघायची कोणाची आहे आणि त्या प्रमाणात पुढ्या बांधायचं अशी असताना कामकाज त्या ठिकाणी चालतं. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की असा फसवेगिरी करणाऱ्या माणसांना या विधानसभेमध्ये जाता कामा नये हे आपण लक्षात घ्या. मित्रों, मैं मुसलमान भाइयों से कहना चाहता हूँ, क्या मेरे बेटे साथी है? बैठो बैठो राणा जी, हाथ जोड़ो जी आपकी. अकेला शेर होगा. लातूर के तकरीर में मैंने क्या कहा था? यही कहा था कि 32 मतदार संघ ऐसे है, 32 मतदार संघ ऐसे है कि जहां पर एक तरफ आवाज आराम से बोलना, एक तरफ एकनाथ शिंदे का उम्मीदवार है और दूसरी तरफ उद्धव ठाकरे सेना का उम्मीदवार है. और दोनों के खिलाफ कौन लड़ रहा है तो वंचित बहुजन आघाड़ी. जिस बाबरी मस्जिद को शहीद की शाहादत किसने की? उद्धव सेना. भाजपा. किसने की? उद्धव सेना ने भी की और एकनाथ सेना ने भी की. और उसी 32 सीटों पर न सिर्फ बाबरी मस्जिद शहीद किए, लेकिन कल का बयान किसी एक मुसलमान नेता में इतनी ताकत नहीं है